नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू आहे. त्याचबरोबर आता तलाठी भरती देखील लवकरच सुरू होईल. त्याचबरोबर इतर काही TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत आणि MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. तर या सर्व परीक्षांसाठी आपल्याला GKचा अभ्यास करणं कंपल्सरी आहे आणि जनरल नॉलेजचा अभ्यास करताना आपल्याला चालू घडामोडी, ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो, त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. TCS IBPS परीक्षांच्या बाबतीत असं आहे की भारतातील वेगवेगळ्या राज्यातील योजना असतील किंवा काही इतर गोष्टी असतील की त्या राज्यामध्ये विशेष करून घडलेल्या, तर त्याची माहिती विचारली जाते. म्हणजे फक्त महाराष्ट्राचं करूनच जमत नाही, त्या ठिकाणी त्या राज्यातील योजना देखील विचारली जाते. आता आपण MPSCचा विचार केला तर आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आणि त्याचबरोबर त्या आर्थिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, अशा सर्व प्रकारच्या घडामोडींचा अभ्यास त्यासाठी करावा लागतो आणि डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पोलीस भरतीमध्ये राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील महत्त्वाच्या घटना, त्याचबरोबर पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करणं पोलीस भरतीसाठी अपेक्षित आहे. तलाठी भरती TCS मार्फतच होणार आहे यंदा, त्यामुळे त्यासाठी देखील आपल्याला ज्याकडे आपलं लक्षही जाणार नाही अशा स्वरूपाच्या चालू घडामोडी अभ्यासणं देखील गरजेचं आहे. हे विचारात घेऊनच आणि आपला स्कोरिंगचा सब्जेक्ट देखील GK ठरावा. ज्या सब्जेक्टचा आपल्याला भय वाटतं तोच आपला स्कोरिंगचा सब्जेक्ट ठरावा. त्यामध्येही चालू घडामोडीमध्ये आपला हँड एकदम पक्का व्हावा, यासाठी आपण आजपासून किंवा या व्हिडिओपासून आपल्या चॅनलवरती चालू घडामोडी 2025 अंतर्गत वेगवेगळ्या स्वरूपाच्या चालू घडामोडींची सिरीज सुरू करत आहोत. आजचा हा आपला पहिला सेट आहे. यामध्ये 55 प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे. आता गरजेअनुरूप ही प्रश्नांची संख्या बदलत राहील, परंतु महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपण करूया. त्याचबरोबर या प्रश्नांची PDF कोठे मिळेल म्हणून नंतर विचारलं जातं, तर आपल्या ॲपवरती ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी. तर आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संपूर्ण प्रदेशात सुधारित भारत नेट योजना यशस्वीरित्या राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते विचारले. कोणती योजना? तर भारत नेट योजना सुधारित स्वरूपात यशस्वीरित्या राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पंजाब. थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात. संपूर्ण राज्यात सुधारित भारत नेट योजना पूर्णपणे लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे सीमावर्ती राज्याचे देशातील कोणत्याही भागातून थेट निरीक्षण करणे शक्य होणार आहे, कारण पंजाब हे कसं आहे, सीमावर्ती राज्य आहे. भारत नेट योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड संपर्क किंवा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे, तसेच प्रत्येक घर व संस्थेला उच्च गती म्हणजे हायस्पीड इंटरनेटची सुविधा देणे, हा देखील या योजनेचा भाग आहे. ग्रामीण भागात आरोग्य, प्रशासन यासारख्या सेवांना गती देण्याचाही यात समावेश आहे. आता या ठिकाणी आपण स्पीडमध्ये प्रश्न पाहत जाऊयात. तुम्हाला हे ॲपवरती वाचायला मिळतीलच पुन्हा. तर पंजाब हे देशातील पहिलं राज्य ठरले की ज्यांनी संपूर्ण राज्यात सुधारित भारत नेट योजना लागू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश काय, तर सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर हायस्पीड इंटरनेटची सुविधा प्रत्येक घर आणि गावातील प्रत्येक संस्थेला देणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात आरोग्य, प्रशासन सारख्या सेवांना देखील गती देणे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर सीमावर्ती राज्याचं कोणत्याही देशाच्या भागातून थेट निरीक्षण करता येईल, म्हणजेच लक्ष ठेवता येणार आहे तेथील सीमावर्ती भागावर. पुढचा प्रश्न आहे, फ्लेश या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे. एक लक्षात घ्या की आता कोणतीही परीक्षा असो, हा प्रश्न 100% त्यामध्ये विचारला जाणार आहे, म्हणजे तुमचा मार्क या ठिकाणी फिक्स असणार आहे. आता याचबरोबर आपण काय करणार आहोत की बुकर पुरस्कारासाठी एक विशेष व्हिडिओ देखील इथून पुढे आपण करत राहू नेहमीप्रमाणे, परंतु या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर ही जी या ठिकाणी तुम्हाला फ्लेश कादंबरी दिसते, तर ती कोणी लिहिली आहे आणि त्यासाठी कोणाला बुकर पुरस्कार मिळाला, तर डेव्हिड साजले हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात स्पष्टीकरण पहा. कॅनडाई, हंगेरियन आणि ब्रिटिश अशा तिन्ही पार्श्वभूमी असलेल्या लेखक डेव्हिड साजले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेत लिहिलेल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांना दिला जाणारा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार असून त्याची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर या लेखकाला कॅनडाई, हंगेरियन आणि ब्रिटिश अशा तिन्ही पार्श्वभूमी लाभलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, जून 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी अधिकृत भाषा नियमन 2025 अधिसूचित केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी. याला संघराज्य प्रदेश देखील म्हटलं जातं. या ठिकाणी पहा तुम्ही, हा लडाखचा प्रदेश आहे, केंद्रशासित प्रदेश आहे.
तर 3 जून 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रशासित प्रदेश लडाखसाठी लडाख अधिकृत भाषा नियमन 2025 अधिसूचित केले. यामुळे हे नियमन संपूर्ण लडाख प्रदेशाला लागू झाले आहे. या नियमनाअंतर्गत इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी, लक्षात घ्या, इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. मात्र हे लडाख पुरतं आहे, हे लक्षात घ्या. आपल्या ज्या 22 भाषा आहेत 8व्या परिशिष्टात घटनेच्या, तर त्याच्याशी याचा संबंध नाही आहे. तर हे जे काही नियमन आहे ते लडाख अधिकृत भाषा नियमन 2025 आहे. त्यामुळे लडाख प्रदेशामध्ये या ज्या भाषा आहेत इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राच्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार 2025 म्हणजे यंदाचा नोबेल पुरस्कारने कोणाला सन्मानित केले जाईल, किंवा हा प्रश्न तुम्ही वाचेपर्यंत गेला असेल तर जोएल मायकर, फिलिप एगियन, पीटर हॉबेट आणि उपरोक्त तिघे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपरोक्त तिघे, म्हणजे या तिघांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ते उत्तरं देखील दिसत आहेत. तर अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील 2025चा नोबेल पुरस्कार नेदरलँडचे जोएल मोकिर या ठिकाणी, पॅरिसचे फिलिप अगियन आणि त्याचबरोबर कॅनडाचे पीटर हॉविट. हे देश देखील माहीत असणं गरजेचं आहे काही वेळेस आपल्याला. तर पीटर हॉविट या तिघांना हा जाहीर करण्यात आलेला आहे. नवाचार चालित आर्थिक विकास म्हणजेच इनोव्हेशन ड्रायव्हन इकॉनॉमिक ग्रोथ याचे स्पष्टीकरण आणि सिद्धांत मांडण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. कशासाठी? तर नवाचार, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये देखील नवप्रवर्तने आणि हिंदीत नवाचार म्हणतात, परंतु बरेचदा परीक्षेमध्ये नवाचार म्हणूनच विचारलं जाईल. त्याला इंग्रजीमध्ये इनोव्हेशन लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल. तर नवप्रवर्तन चालित आर्थिक विकास, इनोव्हेशन ड्रायव्हन इकॉनॉमिक ग्रोथ याचे स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन आणि सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल मांडण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराची रक्कम 11 मिलियन स्वीडिश क्रोनर असून ती त्यांना 10 डिसेंबर 2025 रोजी प्रदान केली जाईल. आज 1 डिसेंबर आहे, परंतु तुमच्या समोर हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित हा पुरस्कार प्रदान केलेला असू शकतो. तर 10 डिसेंबर रोजी हा प्रदान केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 32वी विजय हजारे ट्रॉफी 2024-25चा किताब कोणी जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटकने विदर्भला पराभूत करून 32वी विजय हजारे ट्रॉफी 2024-25 जिंकली आहे. हा कर्नाटकचा या स्पर्धेतील 5वं विजेतेपद आहे, म्हणजे या स्पर्धेतील हे 5वं विजेतेपद आहे कर्नाटकचं. तर विदर्भ उपविजेता ठरला आहे यावेळेस. तर म्हणजे विजेता आहे कर्नाटक आणि यांनी पराभूत केलंय विदर्भला, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिला क्रमांक याचा आहे आणि दुसरा क्रमांक याचा आहे. कर्नाटक संघाचे कर्णधार मयंक अग्रवाल होते, म्हणजे कर्नाटकचा कर्णधार कोण होता? तर मयंक अग्रवाल होता. आणि समरन रविचंद्रन यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला. तर करुण नायर यांना प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार म्हणून गौरविण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव फ्रीडम एज कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला? याचं उत्तर आहे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या दरम्यान फ्रीडम एज हा संयुक्त लष्करी सराव सप्टेंबर 2024 मध्ये पार पडला. तर फ्रीडम एज हा संयुक्त सैन्य सराव अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या 3 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. हा सराव दक्षिण कोरियातील जेजू बेटाजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात पार पडलेला असेल. तर लक्षात घ्या, दक्षिण कोरियातील जेजू बेटाजवळील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र जे आहेत तिथे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, सिप्रीच्या 2025च्या अहवालानुसार भारतात अंदाजे किती अणुशस्त्रे म्हणजे ज्याला न्यूक्लिअर विपन्स आपण म्हणतो तर आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 180 न्यूक्लिअर विपन्स म्हणजे आण्विक शस्त्रे किंवा अणुशस्त्रे भारताकडे आहेत. सिप्रीच्या 2025च्या अहवालानुसार भारताकडे अंदाजे 180 अणुशस्त्रे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे भारत जागतिक अणुशक्ती क्रमवारीत एक महत्त्वपूर्ण स्थान राखतो. ही संख्या पाकिस्तानपेक्षा जास्त असल्याचेही अहवालात स्पष्ट केलेले आहे. अहवालानुसार जगभरातील अणुशस्त्रांची संख्या वाढत असल्याची प्रवृत्ती दिसून येते. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आणि चीन जो आहे आपला शेजारी देश तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जून 2025 मध्ये संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय स्त्री शेतकरी वर्ष, महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? आता या महिलाऐवजी कोणताही शब्द परीक्षेत वापरला जाऊ शकतो, समानार्थी शब्द. तर याचं उत्तर आहे 2026. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष
आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष किंवा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, इंटरनॅशनल वुमन्स फार्मर्स इयर म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्त्री शेतकरी वर्ष, स्त्री किसान वर्ष, काहीही भाषांतर केलेलं असू शकतं. याचा उद्देश शेती क्षेत्रातील महिलांचे योगदान जागतिक स्तरावर अधोरेखित करणे आणि त्यांना अधिक मान्यता व बळकटी प्रदान करणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने अंतराळात वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स चाचणी केली आहे? ही क्रॉप्स चाचणी CROPS चाचणी केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रो. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळातील वनस्पती वाढ अभ्यासण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स CROPS ही महत्त्वपूर्ण चाचणी पूर्ण केली आहे. या प्रयोगाच्या अंतर्गत लोबियाच्या बियांचे अंतराळात यशस्वी अंकुरण करण्यात आले आहे. महत्त्वाचं आहे कोणत्या बियांचं? तर लोबियांच्या बियांचं यशस्वी अंकुरण करण्यात आले, जे अंतराळातील कृषी संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. हा प्रयोग करण्यासाठी ऑर्बिटल प्लांट स्टडीज कक्षीय पादप अध्ययन प्रयोग या संशोधनासाठी तयार केलेले कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल PSLV-60 द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले होते. ही माहिती वाचून घ्या, परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये दुसऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन कोठे केले? याचं उत्तर आहे भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये दुसऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन भारत मंडपम, नवी दिल्ली येथे केले. हा प्रश्न TCS IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विचारला जाण्याची शक्यता असते, कारण अशा स्वरूपाचे सर्व प्रश्न दिसतात. म्हणून तलाठी भरती आणि TCS IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी या प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचं उत्तर आहे भारत. भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केलं आहे. भारतीय रेल्वेने तयार केलेल्या इंजिनाची क्षमता 1200 हॉर्स पॉवर असून ते पर्यावरणपूरक वाहतुकीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. या इंजिनाची पहिली चाचणी हरियाणा राज्यातील जिंद सोनीपत मार्गावर घेण्यात येणार आहे, लक्षात घ्या. तर जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन भारताने विकसित केले आहे. त्याची पॉवर आहे 1200 हॉर्स पॉवर आणि त्याची पहिली चाचणी हरियाणा राज्यात जिंद सोनीपत मार्गावर घेणं प्रस्तावित आहे. पुढचा प्रश्न आहे, QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025च्या पहिल्या आवृत्तीत भारताचे स्थान काय आहे? म्हणजे पहिल्या एडिशनमध्ये त्याच्या या अहवालाच्या भारताचं स्थान आहे 25वे. QS द्वारे जानेवारी 2025 मध्ये जारी केलेल्या या निर्देशांकात भारताचा क्रमांक 25वा आहे. विशेषतः फ्युचर ऑफ वर्क, भविष्यातील कार्यश्रेणी या श्रेणीत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे. आता कोणत्याही अहवालामध्ये वेगवेगळ्या श्रेणी असतात, तर या ठिकाणी जी भविष्यातील कार्यश्रेणी आहे फ्युचर ऑफ वर्क, तर त्यामध्ये भारताला दुसरं स्थान आहे. हा निर्देशांक एखादा देश डिजिटल आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित रोजगारांसाठी किती तयार आहे, म्हणजे AI आधारित रोजगार जर असतील तर त्यासाठी देश किती तयार झाला आहे, तसेच भविष्यातील नोकरी बाजाराशी जुळून घेण्याची त्याची क्षमता किती मजबूत आहे, हे हा निर्देशांक दर्शवतो. त्यामध्ये भारताचं स्थान आहे 25वे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या 2 स्थळांना 2025च्या जागतिक स्मारक निरीक्षण सूचीमध्ये वर्ल्ड मॉन्युमेंट वॉच लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुसी नदी, ऐतिहासिक इमारती आणि भुज ऐतिहासिक जलप्रणाल्या. मुसी नदी, ऐतिहासिक इमारती त्या किनाऱ्यावरच्या आणि भुज ऐतिहासिक जलप्रणाली. तर या ठिकाणी पहा, 2025च्या जागतिक स्मारक निरीक्षण सूचीमध्ये भारतातील 2 महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मुसी नदीवरील ऐतिहासिक इमारती आणि भुज येथील ऐतिहासिक जलप्रणाल्या. ही निवड या स्थळांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि संवर्धनाच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाला अधोरेखित करते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये जगातील सर्वात धोकादायक आक्रमक प्रजातींपैकी एक असलेल्या जॉईंट आफ्रिकन स्नेलने म्हणजे गोगलगायने भारतातील कोणत्या शहरात संक्रमण पसरवले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई, तामिळनाडू. जगातील सर्वात धोकादायक आक्रमक प्रजातीपैकी एक मानल्या जाणाऱ्या जॉईंट आफ्रिकन स्नेलने सप्टेंबर 2025 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई शहरात संक्रमण पसरवले. ही प्रजाती जलद वाढ, स्थानिक जैवविविधतेला धोका आणि कृषी नुकसानीसाठी ओळखली जाते. म्हणजे ही गोगलगाय आहे, लक्षात घ्या. पहिला सनराईज फेस्टिवल भारताच्या कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल?
पहिला सनराईज सूर्योदय फेस्टिवल भारताच्या कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित केला जाईल, कारण भारतात सर्वात प्रथम सूर्य तेथे उगवतो असं आपण म्हणतो, आपल्याला माहीत आहे. तर पहिला सनराईज फेस्टिवल अरुणाचल प्रदेश राज्यात आयोजित केला जाणार आहे. हा उत्सव पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतात इंडियन ग्रे वुल्फ कन्झर्वेशन प्रोजेक्ट अंतर्गत वुल्फ कॉरिडॉर मॅपिंग करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. इंडियन ग्रे वुल्फ कन्झर्वेशन प्रोजेक्ट अंतर्गत वुल्फ कॉरिडॉर मॅपिंग करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल हे ठरले आहे. हा उपक्रम भारतीय राखाडी लांडग्यांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण मानला जातो. वुल्फ म्हणजे काय? तर लांडगा. त्यांच्या संवर्धनासाठी इंडियन ग्रे वुल्फ कन्झर्वेशन प्रोजेक्ट आणि त्या अंतर्गत वुल्फ कॉरिडॉर मॅपिंग करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर पश्चिम बंगाल हे राज्य पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात स्काउट्स आणि गाईडच्या 19व्या राष्ट्रीय जंबोरीचे नॅशनल जंबोरीचे आयोजन कोणते राज्य करणार आहे 19व्या? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या 19व्या राष्ट्रीय जंबोरीचे आयोजन उत्तर प्रदेश राज्य करणार आहे. राष्ट्रीय जंबोरी हा देशभरातील स्काउट्स आणि गाईड्सचा एक भव्य मेळावा असून त्याचा उद्देश एकता, साहस, कौशल्य विकास आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत समाविष्ट झालेले वर्कला क्लिफ कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. या ठिकाणी चित्र पाहू शकता तुम्ही. तर सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत समाविष्ट झालेले वर्कला क्लिफ हे केरळ राज्यात स्थित आहे. लक्षात घ्या, प्रश्न येऊ शकतो. हे ठिकाण त्याच्या अनोख्या भूवैज्ञानिक रचनेमुळे, नैसर्गिक सौंदर्यामुळे विशेष महत्त्वाचे मानले जाते. हा प्रश्न MPSCत येऊ शकतो, त्याचबरोबर पोलीसला आणि TCS IBPS कोणत्याही परीक्षेत विचारला जाऊ शकतो. भारताच्या पहिल्या अंतराळ खगोल वेधशाळेने स्पेस ऑब्झर्वेटरी म्हणतो आपण 28 सप्टेंबर 2025 रोजी तिच्या कार्याची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या वेधशाळेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲस्ट्रोसॅट. या ठिकाणी पहा, भारताच्या पहिल्या अंतराळ खगोल वेधशाळेचे नाव ॲस्ट्रोसॅट आहे. या वेधशाळेने 28 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या कार्याची 10 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. अंतराळातील विविध खगोलीय वस्तू आणि घटनांच्या अभ्यासासाठी ॲस्ट्रोसॅटने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन सुपर लीग 2024-25 हा किताब कोणत्या संघाने जिंकला? याचं उत्तर आहे मोहन बगान सुपर जॉईंट. तर इंडियन सुपर लीग 2024-25 11वे संस्करण किंवा 11वी आवृत्ती ज्याला म्हणता येईल, त्याचे विजेतेपद कोलकात्याच्या मोहन बगान सुपर जॉईंट संघाने जिंकले. कुठल्या? कोलकात्याच्या. अंतिम सामन्यात म्हणजे फायनल सामन्यात त्यांनी बेंगळुरू FC ला 2-1ने पराभूत करून त्यांचे दुसरे ISL विजेतेपद प्राप्त केले. याशिवाय नॉर्थ ईस्ट युनायटेड FCच्या अलादीन अजराई यांना या मोसमातील उत्कृष्ट खेळासाठी गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल हे दोन्ही पुरस्कार मिळाले. ही लक्षात घ्या. तर इंडियन सुपर लीग या स्पर्धेचं विजेतेपद कुणाला मिळाले? तर मोहन बगान सुपर जॉईंट यांना मिळाले. पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्टंट डिझाईन बेस्ट स्टंट डिझाईन या नवीन श्रेणीची सुरुवात कोणत्या वर्षापासून केली जाईल? याचं उत्तर आहे 2028. ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्टंट डिझाईन ही नवीन श्रेणी 2028 पासून सुरू करण्यात येणार आहे. ही श्रेणी 100व्या ऑस्कर पुरस्कार समारंभापासून लागू होईल. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या स्टंट कलाकारांच्या योगदानाला औपचारिक मान्यता देणे आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक स्तरावर गौरविणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार थर वाळवंटात म्हणजे कुठल्या? भारतातील राजस्थानमधील थर वाळवंटात गेल्या 2 दशकात हरितपणा म्हणजे हिरवेपणा म्हणजे ग्रीनरी ज्याला म्हणतो, तर किती वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे? 38%. याचं उत्तर आहे, हा प्रश्न देखील खूप इम्पॉर्टंट आहे. असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात आणि आपण गोंधळात पडतो. तर थर वाळवंटात गेल्या 2 दशकात म्हणजे 2001 ते 2023 या काळात हरितपणात म्हणजे ग्रीनरीमध्ये वार्षिक 38% वाढ नोंदविली गेली. ही वाढ मुख्यत्वे असामान्य मान्सून पर्जन्यमान, भूजलाचा वाढता वापर आणि कृषी क्षेत्राचा विस्तार यामुळे झाली आहे. ज्या कालावधीत पर्जन्यमानात एकूण 64% वाढ झाली असून त्याचा वार्षिक वाढीचा दर 4.4 मिलीमीटर इतका होता. ही माहिती लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये किती वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे? तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
किती वर्षानंतर पुनरागमन होत आहे? तर 128 वर्षानंतर पुनरागमन होत आहे, हे लक्षात घ्या. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक कधी होणार आहे? तर 2028 मध्ये होणार आहे. तर त्यामध्ये 128 वर्षानंतर बघा 2028 मध्ये होणार आहे आणि 128 वर्षानंतर क्रिकेट या खेळाचं त्यामध्ये पुनरागमन होणार आहे. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटची पुनर्वापसी होणार आहे. यामुळे क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा अधिकृत भाग बनणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मियार खोऱ्यामध्ये वुल्ली फ्लाइंग खार म्हणजेच वुल्ली फ्लाइंग स्क्विरेलचा पहिला छायाचित्रात्मक पुरावा नोंदवला गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशातील मियार खोऱ्यात प्रथमच वुल्ली फ्लाइंग खारीचा किंवा या प्रजातीचा छायाचित्रात्मक पुरावा नोंदवला गेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हिमाचलमध्ये ही निशाचर रात्री सक्रिय असणारी ही कशी आहे प्रजाती? निशाचर प्रजाती आहे. उत्तर पश्चिम हिमालयात आढळते आणि तिच्या दाट उनी केसांसाठी तसेच ग्लायडिंग क्षमतेसाठी ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासोबत आणि वायूच्या आंतरक्रियेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने ट्रेसर्स, लक्षात घ्या ट्रेसर्स मिशन सुरू केले आहे? याचं उत्तर आहे नासा. तर या ट्रेसर्स मिशनचा लॉंग फॉर्म काय आहे? टँडेम रिकनेक्शन अँड कस्प इलेक्ट्रोडायनॅमिक्स रिकॉनिसन्स सॅटेलाइट्स हे मिशन सुरू केले आहे. हे जुळे उपग्रह मिशन असून पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील चुंबकीय क्षेत्रातील पुनर्संयोजन, मॅग्नेटिक रिकनेक्शन प्रक्रिया आणि तिचा परिणाम अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी हे उपग्रह डिझाईन करण्यात आले आहे किंवा आरेखन करण्यात आले आहे. त्याचं लक्षात घ्या. तर ट्रेसर्स मिशन कुणी सुरू केलं आहे? तर थोडक्यात नासाने सुरू केलं आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, US ओपन 2025, अमेरिकन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचा म्हणजे मेन्स सिंगल्सचा किताब कोणी जिंकला किंवा कोण अजिंक्य ठरलं? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज, स्पेनचा आहे. त्याने हा किताब जिंकला आहे. स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांनी US ओपन 2025 मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. तर महिला एकेरीचा किताब बेलारूसच्या आयना सबालेंका यांनी जिंकला आहे. ही माहिती लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण सराव प्रश्नसंच असल्यामुळे इतर माहिती पाहत नाही, त्यावेळी आपण विशिष्ट घडामोडींचा अभ्यास करू, त्यावेळेस त्याची पूर्ण माहिती घेऊया. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील कुकीजो उग्रवादी समूहासोबत शांतता करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूरमधील. केंद्र सरकारने मणिपूरमधील कुकीजो उग्रवादी समूहांसोबत शांतता करार म्हणजे त्रिपक्षीय करार केला आहे. या करारामध्ये केंद्र सरकार, मणिपूर सरकार तसेच कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन KNO म्हणजे काय? जर लॉंग फॉर्म विचारला तर कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड पीपल्स फ्रंट UPF यांच्या अंतर्गत येणारे कुकीजो समूह सहभागी होते. मे 2023 पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये स्थायी शांती, स्थिरता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्या समूहासोबत करार केलेला आहे? तर मणिपूरमधील कुकीजो या समूहासोबत करार केलेला आहे केंद्र सरकारने. पुढचा प्रश्न आहे, IMD जागतिक प्रतिभा रँकिंग 2025च्या यादीत भारताला कोणते स्थान मिळाले आहे? वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 मध्ये तर भारताला 63वे स्थान मिळालं आहे. IMD जागतिक प्रतिभा रँकिंग 2025 मध्ये भारताला 63वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीत स्वित्झर्लंड पहिल्या, लक्झेंबर्ग दुसऱ्या आणि आइसलँड तिसऱ्या स्थानावर आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये IIM अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं उत्तर आहे दुबई येथे झाले. IIM अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन दुबईमध्ये दुबई इंटरनॅशनल अकॅडमी सिटी येथे करण्यात आले. या कॅम्पसचे उद्घाटन भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, असा प्रश्न आला की भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान हे आहेत आणि दुबईचे क्राऊन प्रिन्स यांच्या हस्ते संपन्न झाले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने म्हणजेच इंडियन आर्मीने त्यांचे तंत्रज्ञान आणि संभाषण आपसापसामधले सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअप ऐवजी, कारण व्हॉट्सअपचं सर्व्हर भारताच्या बाहेर असतं, त्यामुळे कोणत्या स्वदेशी मोबाईल प्रणालीचा वापर सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे संभव. स्पेलिंग देखील बघून घ्या. भारतीय लष्कराने त्यांच्या तांत्रिक आणि गोपनीय संवादाचे संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी व्हॉट्सअपच्या ऐवजी संभव, महत्त्वाचा प्रश्न आहे हा, संभव या स्वदेशी मोबाईल संप्रेषण प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ही सुरक्षित प्रणाली संवेदनशील लष्करी माहितीच्या आदान प्रदानासाठी अधिक विश्वसनीय मानली जाते. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ कोठून केला आहे? हे चित्रही बघत जा म्हणजे आपल्या लक्षात राहायला सोपं जातं. तर धार मध्य प्रदेश येथून त्यांनी
या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ मध्य प्रदेशातील धार येथून केला. या अभियानाचा उद्देश महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि कुटुंबाच्या सशक्तीकरणात त्यांच्या भूमिकेला बळकटी देणे हा आहे. तर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान हे अभियान राबवण्यात आलं होतं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चित्रावरून तुमच्या लक्षात येईलच. तर या पुस्तकाचे लेखक आहेत अनुपम खेर. अनुपम खेर हे डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक विविध क्षमतांच्या व्यक्तींच्या संघर्ष, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासाचे संवेदनशील वर्णन करते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आत्महत्या रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एम्स दिल्लीने कोणते AI आधारित म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप लॉन्च केले आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नेव्हर अलोन. आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला समर्थन देण्यासाठी एम्स दिल्लीने नेव्हर अलोन हे AI आधारित मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप विद्यार्थ्यांना भावनिक मदत, तात्काळ मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य संसाधनाशी जोडण्याचे कार्य करते. तर त्या ॲपचं नाव काय आहे? नेव्हर अलोन हे त्या ॲपचं नाव आहे, हे लक्षात घ्या. एम्स दिल्लीने लॉन्च केलं आहे नेव्हर अलोन हे ॲप. कशासाठी? तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखणे, त्याचबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्याला बळकट करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे जनजातीय कार्य राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी जगातील पहिल्या डिजिटल जनजाती विद्यापीठाचे आदी संस्कृतीचे उद्घाटन कोठे केले आहे? आता परीक्षेमध्ये जनजातीऐवजी दुसरेही पर्याय वापरले जाऊ शकतात, परंतु आपण सर्वच प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार असलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. दुर्गादास उईके यांनी जगातील पहिल्या डिजिटल जनजातीय विद्यापीठाचे, ज्याचं नाव काय आहे, आदी संस्कृतीचं उद्घाटन कुठं केलं? नवी दिल्ली येथे केलं. तर विद्यापीठ जनजातीय समुदायाच्या शिक्षण, संस्कृती आणि ज्ञान परंपरांच्या संवर्धनासाठी डिजिटल माध्यमातून नवे मार्ग उघडणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आता जनजातीय कार्यमंत्री म्हणलं जाईल किंवा आदिवासी कार्य राज्यमंत्री देखील म्हणलं जाईल, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताचे किंवा इस्रोचे दुसरे अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिसेंबर 2026 मध्ये ते तयार होईल किंवा कार्यान्वित होईल. तर याचं उत्तर आहे कुलशेखरपट्टणम, तमिळनाडू. तमिळनाडू येथील कुलशेखरपट्टणम येथे भारताचे दुसरे अंतराळ केंद्र उभारलं जात आहे. डिसेंबर 2026 मध्ये ते कार्यान्वित होईल. लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोचे दुसरे अंतरिक्ष केंद्र कुलशेखरपट्टणम, तुतीकोरीन, तमिळनाडू येथे उभारले जात आहे. हे अत्याधुनिक केंद्र डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या इस्रोचे प्रमुख प्रक्षेपण स्थळ श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथे आहे. आता या ठिकाणी इस्रोचे प्रमुख कोण आहेत, अलीकडे त्यांनी प्रक्षेपित केलेले मिशन, अशी देखील माहिती आपण घेत राहिली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जुलै 2020 मध्ये कोणत्या देशाच्या सेंट्रल बँकेने SMS किंवा ईमेल म्हणजे OTP सत्यापन पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. जुलै 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या सेंट्रल बँकेने SMS किंवा ईमेलद्वारे पाठवले जाणारे OTP वन टाइम पासवर्ड सत्यापन पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. नव्या नियमानुसार डिजिटल पेमेंट करताना ग्राहकाने थेट आपल्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन संबंधित व्यवहाराला मंजूर किंवा नकार द्यावा लागेल किंवा देणे अपेक्षित आहे. या बदलाचा उद्देश सायबर सुरक्षा वाढवणे आणि व्यवहार अधिक सुरक्षित बनविणे हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 2025 मध्ये साध्य केले, तर हे उद्दिष्ट मूळतः कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचं निश्चित केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2030 पर्यंत. भारताने पेट्रोलमधील 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट मूळतः 2030 पर्यंत साध्य करण्याचं ठरवलं होतं. मात्र केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या माहितीनुसार भारताने हे उद्दिष्ट 5 वर्ष आधी म्हणजे 2025 मध्येच यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. हा उपक्रम पर्यावरण संरक्षण, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि ऊर्जा आयात अवलंबित्व घटविणे या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. तर MPSC मध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं ठरलं होतं, त्यासंबंधी खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? मग 2030 पर्यंत साध्य करण्याचं ठरलं होतं, 2025 पर्यंत साध्य करण्याचं ठरलं होतं. त्यानंतरच्या पर्यायामध्ये मग उपक्रम हा पर्यावरण संरक्षणासाठी होता, कार्बन उत्सर्जन वाढविण्यासाठी होता, ऊर्जा आयात अवलंबित्व देखील घटवण्यासाठी होता. असे वेगवेगळे होकारार्थी नकारार्थी पर्याय देतील आणि आपल्याला मग त्यापैकी
अ किंवा ब बरोबर अ ब क बरोबर अशा प्रकारे आपल्याला पर्याय निवडावे लागतील. तर त्या दृष्टीने देखील तुमची तयारी असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण महिलांसाठी भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI साक्षरता मोहीम यशोदा AI कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग. या ठिकाणी पहा, राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेली आहे. ग्रामीण महिलांसाठी भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स साक्षरता मोहीम यशोदा AI युअर AI सखी फॉर शेपिंग हॉरिझॉन्स विथ डिजिटल अवेअरनेस राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, युअर AI सखी फॉर शेपिंग हॉरिझॉन्स विथ डिजिटल अवेअरनेस. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण महिलांसाठी AI शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे, त्यांना डिजिटल युगातील कौशल्यांशी जोडणे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचे सक्षमीकरण सुनिश्चित करणे. आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहत आहोत. म्हणजे ज्यावर प्रश्न विचारले जातात तर MPSCच्या दृष्टीने एक लक्षात घ्या की तुम्हाला ही जी उद्दिष्ट आहेत ते देखील क्रमाने वेगवेगळ्या पर्याय देऊन विचारले जाऊ शकतात. कोणते पर्याय बरोबर आहेत, एखादा चुकीचा दिला जाईल त्यामध्ये, आणि मग अशा प्रकारे MPSCची देखील तयारी आपली या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. जुलै 2025 मध्ये भारत ब्रिटन व्यापार करारावर इंडिया UK कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट कोणत्या दोन नेत्यांनी स्वाक्षरी केली या करारावर? त्याचं उत्तर आहे पियुष गोयल आणि जोनाथन रेनॉल्ड्स यांनी केली. जुलै 2025 मध्ये भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आता हे कशाचे मंत्री आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी स्वाक्षरी केली. या कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार अधिक सोपा, कमी खर्चिक आणि वेगवान बनविणे आणि द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला नवी गती देणे, बळकट करणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. एक देश भागीदारी फ्रेमवर्कवर कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता? लक्षात घ्या प्रश्न पुन्हा एकदा की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत एक देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता? इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. याचं उत्तर आहे मॉरिशस. मॉरिशस हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत एक देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश आहे. जागतिक स्तरावर मॉरिशस हा बांगलादेश, भूतान आणि क्युबा यानंतरचा चौथा देश आहे, परंतु पहिला आफ्रिकन देश आहे, हे लक्षात घ्या. पहिला आफ्रिकन देश आहे आणि असा तो कितवा आहे? चौथा आहे. त्यांच्या आधी कुणी कुणी केलेला आहे? तर बांगलादेश, भूतान आणि क्युबा यांनी केलेली आहे स्वाक्षरी त्या करारावर. या करारामुळे मॉरिशसला सौर ऊर्जा क्षेत्रात मध्यम आणि दीर्घ मुदतीचे प्रकल्प राबवणे, धोरणात्मक नियोजन आणि योग्य नियमन तसेच तांत्रिक आणि आर्थिक क्षमता विकास यांसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीकडून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळणार आहे. लक्षात घ्या, तर मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आहे की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत त्याने एक देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली. त्यापूर्वी बांगलादेश, भूतान आणि क्युबा यांनी केलेली आहे. एकूण 4 देशांनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. जुलै 2025 मध्ये राजधानी दिल्लीच्या विधानमंडळाला कागदविरहित म्हणजे पेपरलेस बनविण्यासाठी नेवा नॅशनल ई विधान ॲप्लिकेशनचे उद्घाटन. कोणतं ॲप्लिकेशन आहे हे? निवा. तर नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे विजेंद्र गुप्ता. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी 21 जुलै 2025 रोजी राजधानी दिल्लीच्या विधानमंडळाला कागदविरहित बनविण्यासाठी नेवा म्हणजेच काय, नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर दिल्ली विधानसभेची कार्यवाही कागदविरहित, पेपरलेस करायची, पारदर्शक, ट्रान्सपरंट करायची आणि पूर्णपणे डिजिटल करायची. हा उपक्रम पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया या दृष्टिकोनाशी पूर्णतः सुसंगत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्कीटका वाऊ बली हा सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? TCSच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आणि MPSCच्या दृष्टीने देखील की कर्कीटका वाऊ बली हा सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ. कर्कीटका वाऊ बली हा केरळमध्ये साजरा केला जाणारा एक हिंदू विधी आहे जो पितरांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी करण्यात येतो. हा विधी दरवर्षी मल्याळम महिन्यातील कर्कीटकम अमावस्येला साजरा केला जातो, जो साधारणतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. या विधीद्वारे दिवंगत आत्म्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी अशी धार्मिक मान्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला AI निर्यात महासत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्यात महासत्ता बनविण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे विनिंग द रेस, अमेरिकाज AI ॲक्शन प्लॅन.
त्याचं उत्तर काय आहे? विनिंग द रेस अमेरिकाज AI ॲक्शन प्लॅन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला AI निर्यात महासत्ता बनविण्याच्या उद्देशाने जुलै 2025 मध्ये विनिंग द रेस अमेरिकाज AI ॲक्शन प्लॅन ही योजना सुरू केली आहे. लक्षात घ्या. या योजनेत AI क्षेत्रातील प्रगतीला गती देण्यासाठी, विशेषतः AI सुपर कम्प्युटरच्या निर्मितीला चालना देण्यासाठी काही पर्यावरणीय नियमातील शिथिलता प्रदान करण्याचे आदेशही समाविष्ट आहेत. या उपक्रमाचा उद्देश अमेरिकेची AI क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाची जी भूमिका आहे ती अधिक बळकट करणे, मजबूत करणे हा आहे. लक्षात घ्या, हे नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, हे आता हे कोणते मंत्री हे तुम्ही पाठ करून टाकायचे, म्हणूनच इथं लिहिलेलं नाहीये. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या पहिल्या परदेशी अटल नवोपक्रम केंद्राचे, अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन कोठे केले? तर याचं उत्तर आहे अबुधाबी, UAE म्हणजे युनायटेड अरब अमिराती, संयुक्त अरब अमिराती म्हणतो आपण ज्याला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या पहिल्या परदेशी अटल नवाचार किंवा नवप्रवर्तन केंद्राचे किंवा नवोपक्रम केंद्राचे उद्घाटन UAE मधील अबुधाबी येथे केले. हे केंद्र IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसमध्ये स्थापित करण्यात आले आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश भारतातील नवाचार, नवप्रवर्तन किंवा नवोपक्रम संस्कृतीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, तसेच भारतीय स्टार्टअप्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी आवश्यक सहाय्य व संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार 2025चा मोस्ट इन्फ्लुएन्शियल एन्व्हायरमेंटलिस्ट अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आचार्य प्रशांत यांना सन्मानित करण्यात आला आहे. आचार्य प्रशांत यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कधी असतो? 5 जून रोजी असतो. ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया तर्फे सर्वाधिक प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि निसर्ग संवर्धनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? तर सर्वाधिक प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणी दिलाय? ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया तर्फे दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला थिंकिंग डेटा कम्प्यूट उपग्रह, थिंकिंग डाटा कम्प्यूट सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा कोणी केली? तर टेक मी टू स्पेस टेक्नॉलॉजीज, TM2 स्पेस टेक्नॉलॉजीज यांनी केली. हैदराबाद स्थित स्टार्टअप टेक मी टू स्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारताचा पहिला थिंकिंग डेटा कम्प्यूट उपग्रह लॉन्च करण्याची, प्रक्षेपित करण्याची घोषणा केली. हा उपग्रह आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा संचलित ऑर्बिटर असून तो अंतराळातच थेट डेटा प्रक्रिया व विश्लेषण करण्यास सक्षम असणार आहे. हे तंत्रज्ञान अंतराळातून मिळणाऱ्या डेटाची गती, अचूकता आणि वापरक्षमतेत मोठी प्रगती घडवून आणणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने घरोघरी राशन वितरणासाठी मुख्य थायू मानवर योजना, चीफ मिनिस्टर थायू मानवर स्कीम सुरू केली आहे? तर लक्षात घ्या, TCS IBPSच्या परीक्षांसाठी म्हणजे तलाठी वगैरेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तमिळनाडू या राज्य सरकारने सुरू केली ही योजना. ऑगस्ट 2025 मध्ये तमिळनाडू सरकारने घरोघरी रेशन वितरणासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव मुख्यमंत्री थायू मानवर योजना ही आहे. उद्देश काय आहे या योजनेचा? तर 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थी यांना रेशन दुकानांपर्यंत जाणे कठीण होते अशांना सार्वजनिक वितरण प्रणाली, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अंतर्गत मिळणारे आवश्यक रेशन साहित्य जसे की तांदूळ, साखर, गहू, पामतेल, तूर डाळ थेट त्यांच्या घरी पोहोचवणं उद्देशित आहे, अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत ही योजना सामाजिक न्याय, सुलभता आणि कल्याण यांना बळकटी देणारी एक महत्त्वपूर्ण योजना किंवा सरकारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिली जाते. संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे आसाम. संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देण्यासाठी आसाम राज्य सरकारने मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना सुरू केली आहे. TCS IBPS साठी महत्त्वाचा प्रश्न. या योजनेचा उद्देश आसाममधील 2025 मध्ये पदवी पूर्ण केलेल्या पदवीधरांना म्हणजे नव्या पदवीधरांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात नोकरी शोधताना किंवा स्वयंरोजगाराच्या संधी शोधताना आर्थिक आधार प्रदान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र पदवीधरांना 1 वर्षासाठी दरमहा 2,500 इतकी आर्थिक मदत, 2,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना युवकांना स्वावलंबी बनवण्यास आणि संशोधन नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना मानली जाते. आता हे आहेत आसामचे मुख्यमंत्री. कोण आहेत सांगा? तर आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हे तर हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत? तर भारतीय जनता पक्ष, भाजपचे आहेत. हे लक्षात घ्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पारंपरिक पेय किंवा मद्य ओझोफिनीला भौगोलिक संकेत ज्याला आपण GI टॅग म्हणतो ते प्राप्त झालंय? तर गोवा याचं उत्तर आहे. गोवा राज्यातील पारंपरिक मद्य किंवा पेय ओझोफिनीला भौगोलिक संकेतक GI टॅग मंजूर झाला आहे. हे पेय सामान्यतः काजू किंवा सफरचंदाच्या आंबवलेल्या रसापासून तयार केले जाते, तसेच काही ठिकाणी नारळाच्या रसापासून देखील बनवले जाते. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण साधारणतः 43 ते 45% दरम्यान असते. आता नाव लक्षात ठेवा, गोवा आणि ओझोफिनी. पुढचा प्रश्न आहे, अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे स्वीडन. स्वीडन हा देश 2025 मध्ये अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे. या देशात जवळपास सर्व आर्थिक व्यवहार मोबाईल ॲप्स, डेबिट, क्रेडिट कार्ड आणि इतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच केले जातात. हा बदल डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आणि व्यवहाराच्या सुरक्षितता आणि सुविधेत वाढ दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे, विकसनशील देशांमध्ये हवामान लवचिकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या हवामान गुंतवणूक निधीने सुरू केलेल्या नवीन कार्यक्रमाचे नाव काय आहे? या ठिकाणी CIF लिहिले, त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसतो, क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड्स. तर याचं उत्तर आहे अराईज. शाश्वत अर्थव्यवस्थांसाठी लवचिक गुंतवणूक आणि नवोपक्रमांना गती देणे. आता स्पष्टीकरण पहा, विकसनशील देशांमध्ये हवामान लवचिकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या हवामान गुंतवणूक निधी क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड्सने सुरू केलेल्या नवीन कार्यक्रमाचे नाव काय आहे? अराईज हे नाव लक्षात ठेवा. ॲक्सेलरेटिंग रेझिलंट इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल इकॉनॉमीज, यालाच मराठीत शाश्वत अर्थव्यवस्थांसाठी लवचिक गुंतवणूक आणि नवोपक्रमांना गती देणे. तर COP30 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश नाविन्यपूर्ण आणि शाश्वत गुंतवणुकीद्वारे हवामान लवचिकता मजबूत करणे हा आहे. या उपक्रमाला समर्थन म्हणून जर्मनी आणि स्पेन यांनी मिळून $100 दशलक्ष योगदान दिलं आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा कन्सेप्ट लक्षात घ्या. हवामान लवचिकता म्हणजे काय? तर हवामान बदलांच्या धोक्यांचा सामना करण्याची, त्यांच्याशी जुळून घेण्याची आणि त्यातून सावरण्याची सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रणालींची क्षमता. यामध्ये काय आहे तर हवामान बदलामुळे होणारे परिणाम जसे की पूर असतील, दुष्काळ आहे, चक्रीवादळ यांच्यासाठी तयारी करणे आणि त्यांच्याशी जुळून घेणे, यालाच काय म्हणलं जातं? हवामान लवचिकता असं म्हटलं जातं. म्हणजे काय थोडक्यात तर धोके ओळखणे, तयारी करणे आणि त्यांच्याशी जुळून घेणे, सावरणे आणि हवामान बदलांच्या गंभीर परिणामांना तोंड देण्यासाठी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी स्वतःला सक्षम करणे. आणि कशासाठी ही हवामान लवचिकता आवश्यक आहे? तर भविष्यातील जी काही आव्हानं असतील हवामानासंबंधित त्याला तोंड देण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, संघटनेच्या 50 वर्षांच्या इतिहासात संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागाचे प्रमुख पद भूषविणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे शेखा नासेर अल नोवेस. या ठिकाणी चित्र पहा. शेखा नासेर अल नवेस यांची संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विशेष संस्था UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. 26व्या महासभेत संस्थेच्या 160 सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या नावाला मान्यता दिली. कोणाच्या? शेखा नासेर अल नोवेस यांच्या. ही नियुक्ती इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कारण 1975 मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून, कधी झालेली आहे या संस्थेची स्थापना? 1975 मध्ये. प्रथमच एका महिलेला या आंतरराष्ट्रीय संस्थेचे नेतृत्व प्रदान केले गेले आहे. 2025 आहे आणि 50 वर्षांचा इतिहास म्हणजे याची स्थापना कधी झाली? 1975 मध्ये झाली, ही लक्षात घ्या. तर ही स्थापना झाल्यापासून प्रथमच शेखा नासेर अल नवेस या महिलेला या संघटनेचं प्रमुखपद देण्यात आलेलं आहे, नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच COP30 मध्ये कधी झाली ही परिषद, कोठे झाली, ही माहिती आपण पुढे अशीच सिरीजमध्ये पाहूया. अलीकडेच COP30 मध्ये भारत उष्णकटिबंधीय वनसंवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी निरीक्षक म्हणून कोणत्या उपक्रमात सामील झाला? तर लक्षात घ्या, COP30 ब्राझीलमध्ये बेलेम येथे झाली होती नोव्हेंबर 2025 मध्ये. तर ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेव्हर फॅसिलिटी TFF ज्याला म्हणता येईल ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेव्हर फॅसिलिटी उत्तर आहे या प्रश्नाचं. तर भारत ब्राझीलच्या नेतृत्वाखाली ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉर एव्हर फॅसिलिटीमध्ये निरीक्षक म्हणजे ऑब्झर्व्हर म्हणून सामील झाला आहे. आता या TFF बद्दल जर बोलायचं तर उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन, पुनर्संचयितीकरण करणाऱ्या देशांना आर्थिक प्रोत्साहनाद्वारे बक्षीस देण्यासाठी म्हणजे पुरस्कृत करण्यासाठी ब्राझीलने नोव्हेंबर 2025 मध्ये COP30 दरम्यान
बेलेम ब्राझील येथे, बघा आता हे सर्व नवीन प्रश्नांची तयारीच आहे की बेलेम ब्राझील येथे झालेल्या COP30 परिषद कधी झाली? नोव्हेंबर 2025 मध्ये. येथील TFFF लक्षात ठेवा, सरळ सुरुवात केली होती याची. हा उपक्रम जागतिक पर्यावरण संरक्षण आणि हवामान कृतीसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक यंत्रणा मानला जातो. भारत यामध्ये ऑब्झर्व्हर, निरीक्षक म्हणून सामील झाला आहे, हे लक्षात घ्या. आणि याचा उद्देश काय आहे? तर उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन, पुनर्संचयितीकरण करणाऱ्या देशांना बक्षीस द्यायचं, आर्थिक प्रोत्साहन द्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडील अभ्यासानुसार जगात कोणत्या देशात दरडोई बुरशीजन्य म्हणजे काय तर फंगल आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे, जिथे 57 दशलक्षाहून अधिक लोक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत? याचं उत्तर आहे भारत. ओपन फोरम इन्फेक्शियस डिसीजेस या जर्नलमध्ये डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार TCS साठी आणि MPSC साठी महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रति व्यक्ती बुरशीजन्य आजारांचे सर्वाधिक ओझे असलेला देश कोण आहे? तर भारत, इंडिया. अध्ययनात आढळले की 57 दशलक्षाहून अधिक लोक म्हणजे देशाच्या सुमारे 4.1% लोकसंख्येला गंभीर बुरशीजन्य आजारांचा संसर्ग झालेला आहे. याशिवाय भारतातील गंभीर बुरशीजन्य संसर्गाचे एकूण ओझे देशातील वार्षिक क्षयरोगाच्या घटनांपेक्षा सुमारे 10 पट जास्त आहे. क्षयरोगाच्या घटनेपेक्षा 10 पट जास्त असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. काय तर बुरशीजन्य रोग. आता शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला, आदिवासी समुदायांसाठी जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? लक्षात घ्या, आदिवासी समुदायांसाठी जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे गुजरात. आदिवासी समुदायांसाठी जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य गुजरात आहे. या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? आदिवासी समुदायांच्या अनुवांशिक रचनेचा सखोल अभ्यास, अनुवांशिक विकारांची ओळख आणि त्यांच्या गरजानुसार उत्तम आरोग्य सेवा प्रणाली विकसित करणे हा आहे. थोडक्यात लक्षात घ्या, जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम गुजरातमध्ये सुरू केलेला आहे, आदिवासी समुदायासाठी आहे. त्यांच्या अनुवांशिक रचनेचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये जे काही अनुवांशिक विकार आहेत त्यांची ओळख व्हावी आणि त्यानुसार मग त्यांना उत्तम सेवा, आरोग्य सेवा प्रदान करता यावी. या उपक्रमामुळे आदिवासी समुदायांमध्ये आढळणारे विविध अनुवांशिक आजार लवकर ओळखणे शक्य होईल. त्यानुसार लक्षित किंवा टार्गेटेड उपचार योजना करता येतील, जे त्यांच्या आरोग्य स्थितीत महत्त्वपूर्ण सुधारणा घडून आणतील. तर मित्रांनो, आज अशा प्रकारे आपण 55 अतिमहत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहिले. TCS IBPS असू द्या, MPSC असू द्या, पोलीस भरती असू द्या आणि इतर कोणत्याही परीक्षा असू द्या, त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. तुमची तयारी व्हावी म्हणून आपण आज सुरुवात केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हा सेट पहिला आहे. अशा प्रकारे आपण कंटिन्यू सिरीज आपल्या चॅनलवर आता चालू ठेवणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर देखील करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन ऑन करा आणि तुमच्या मित्रांना देखील आपल्या चॅनलबद्दल सांगा. महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे याची PDF नंतर बरेच जण मागतात, तर ती आपल्या ॲपवर ठेवण्याची व्यवस्था करता येईल का ते पाहू. तुम्ही आपलं ॲप जे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने ही PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.